वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू आहे. खूप अप्रतिम खेळ मागच्या कित्येक वर्षापासून दाखवत आलेला हा खेळाडू. ग्रामीण भागातील खेळाडूंना घेऊन खुल्या गटाचा एक संघ तयार झाला होता, युवा क्रांती. तिथनं त्याला आपण ओळखतोय, त्याच्या आधीपासून ओळखतोय. एक चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. विश्वनाथचा फलंदाजाला बीट करणारा देहेष्टीवर जाऊन आदळणारा हा बॉल निर्धावच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. विश्वनाथ जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सागर पाटीलच्या विपक्षामध्ये चांगलं बॅटल निश्चित रंगेल. हे गोलंदाजीच्या ट्रॅकवर विश्वनाथ जाधव शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. तिथे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. गुणवत्ता आहे विश्वनाथ जाधव. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधातला परफेक्ट गोलंदाज म्हणून तो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आला. जे 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे ते इथे दिले जाते. यावेळेस मात्र वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 0 1 वर दिमाग टीम गुडगाव. पहिले 2 बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने आले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॉल वाईटच्या स्वरूपाने हाताळला गेला विश्वनाथ जाधव करता. हा तिसरा बॉल त्याचा असेल. सागर त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंड कडे सागर पाटील आणि विश्वनाथ जाधव मधला खेळ. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव आलाय. मी जसा उल्लेख केला ना, डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांच्या विरोधातला एक प्रभावी मारा म्हणून खुल्या गटाचं क्रिकेट आहे ना, तिथे या गोलंदाजाला ओळखलं गेलं. डावकुऱ्या हाताचे फलंदाज ज्यांना सातत्यानं त्यांना बांधून ठेवलं, बंदिस्त ठेवलं, ही त्याची गुणवत्ता राहिली. पुन्हा एकदा समोरनं फिरवलं, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने नेण्याचा प्रयत्न केला आणि इथे आणखी एक डॉट बॉल तो विश्वनाथ कडे पाहायला मिळतोय. नुकताच त्याने एक रेकॉर्डिंग केलाय. यावेळेस मात्र सागरच्या स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि तो जाईल ओव्हर द मिड विकेट, सीमा रेषा पार. एक मोठा फटका आलाय. षटकार 6. कंपनी अंडर 25 जी स्पर्धा झाली त्यामध्ये याचा आयकॉन खेळताना तिथे 6 चेंडू आणि 3 धावा त्याने डिफेंड केल्या. ती एक निश्चित चांगली स्पर्धा राहिली. याच मैदानावर मला वाटते दीपेश घोलप स्ट्राईकला असताना 6 चेंडू मध्ये 3 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. शिवकृपा ट्रॉफी मध्येच तो किस्सा आपल्याला आठवतो. इथे सागरच्या बॅटमधनं एक दमदार स्ट्रोक आलाय ज्यामुळे धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली. एकंदर 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, जो स्क्वेअर लेग होता तो फ्रंट ऑफ द स्क्वेअर घेतलाय. पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न. बॉल तिथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन पाण्यात गेलाय. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6 पहिला ओव्हरचा खेळ. तर नंतर धावसंख्या 13. कंपनीचे प्रेक्षक आहेत, विनंती करतोय बॉल मैदानामध्ये रिटर्न करा प्लीज. अक्षय राजभर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. समोर आशिष पाटील जो मैदानामध्ये आहे. फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. लक्ष जर आपण पाहिलं तर ते सेट करायचंय. अक्षय राजभर आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन आशिष पाटील करता सज्ज होतोय. पहिला बॉल ऑफस्टंपवर खूप चांगल्या पद्धतीने खेळला. बिटवीन द गॅप क्षेत्ररक्षण तिथे खूप चांगलं राहिलं. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे फेकी थोडीशी वाईट राहिली. 2 या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ झाली आणि धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. 25 ला ही खूप चांगली मॅच पाहायला मिळेल.
आणखी 5 बॉलमध्ये 10 जरी आशिषने जोडल्या तरी एक दर्जेदार सामना इथे निश्चित प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा फिरलेला बॉल ज्याला एक सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा आहे आणि एक सिंगलच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोचते ती 16 या आकड्यावर. लॉट्स टाकले जात आहेत. पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती अकलोली बरोबर खेळेल आणि त्यानंतर 2 चिठ्ठ्या असतील त्यांच्यामध्ये मॅच होईल. प्रेक्षक वर्ग इथपर्यंत आलाय आज मनमुराद क्रिकेटचा आनंद घ्यायला. त्या सर्वांचं स्वागत आहे. या आधीची मॅच रंगतदार स्थितीमध्ये अर्नाळकरांनी जिंकली. 1 बॉल 1 ची मॅच तिथे डायरेक्ट हिट विघ्नेशनं 2 जे लावले त्याआधी 1 रन त्यानं सेव्ह केली ती कामाला आली. यावेळेस सागर हाय अँड हँडसम तगडा प्रहार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार 6. बावीस धावा दाफलकावर आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथे अक्षय राजभरच्या विरोधामध्ये सागरकडनं आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा दाखवलंय आसमान. फेकून दिले बॉलला दूर सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर लॉट्स पाडले जात आहेत. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना सलगचा तिसरा बॅक टू बॅक तिसरा षटकार सागरच्या बॅटमधून अक्षय राजभर त्याच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळालं आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 34. 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस 34 धावा. वैयक्तिक 30 धावांवर सागर बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग इथे निश्चित पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेस मात्र अगदी चांगला बॉल विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपानं. बाय नसेल फक्त मॅचेस असतील. लॉट्स टाकले जात आहेत. मुदस्सर पटेल चिठ्ठी काढतायत. पहिली चिठ्ठी जी उचलली जाते सावरोली वर्सेस अकलोली. विजयी संघ आणि अर्नाळा यांच्यामध्ये मॅच असेल. अकलोली आणि सावरोली दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. टीम गावदेवी अकलोली आणि सावरोली आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा. पूर्वार्धाचा खेळ इथे संपला आणि पूर्वार्धामध्ये धावफलकावर जर आपण पाहिलं तर एकंदर एक चांगली टोटल उभी राहिली. पूर्वार्धामध्ये धावफलकावर 34 धावा लागल्या. 35 धावसंख्येचं एक चांगलं तगडं लक्ष सेट केलंय. या 35 धावसंख्येचं लक्ष. चला लगेचच घोडगाव संघ अशीच वेळ घेऊ नका. लगेचच फिल्डिंग सेटअप करून मॅच सुरू करा. तर टॉस करता इथे सावरोलीचे कॅप्टन आलेत. गावदेवी अकलोली कॅप्टन संपर्क साधायचा आहे. सुजित पाटील जे कॅप्टन चा भार सध्या सांभाळतायत. सुजित पाटील या लवकरात लवकर. चला गुडगाव संघ फिल्डिंग लावा लवकरात लवकर. वेळ कमी आहे. मॅच आपल्याला एक टीम आज क्वालिफाय करायची कारण उद्या
सकाळी 9 वाजल्यापासून शेड्यूल टाईट आहे, तो संध्याकाळी फायनल होईपर्यंत वेळ भेटणार नाही. त्यामुळे उद्याचा विचारच नाही, आजच जी टीम एक क्वालिफाय करायची आहे ती आजच करावी लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. जय वीरू असं म्हटलं जातं या जोडीला, आणि ती जोडी सध्या मैदानामध्ये आली आहे. विश्वनाथ जाधव आणि जय विश्वकर्मा असे 2 खेळाडू मैदानामध्ये. आशिष पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आशिष चला थोडी घाई करा, कारण यानंतर 3 मॅचेस बाकी आहेत. विनंती करतोय मी, थोडी घाई करा आणि मॅच सुरू ठेवा. आशिष पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. समोर विश्वनाथ जाधव. पहिलाच बॉल विकेटच्या मागे चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न चांगले होते. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल आणि आता मात्र रन मिळेल. 2 रन तिथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावर. मेन रोडवर जी पिकअप ज्या कोणीही लावली आहे तिकडनं बाजूला घ्यायची आहे. मेन स्टेजच्या मागे मेन रोडवर जी पिकअप आपण पार्क केली आहे कृपया ती गाडी तिथनं हटवा. आशिष पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र विश्वनाथ जाधवनं बॉलला तिथे भिरकावून दिलंय सीमारेषेच्या दिशेनं. 1 बाउंड जस्ट शॉट. बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. अकोले संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढचा बॉल आशिष. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला तिथे जर आपण पाहिलं तर जमिनी लगत खेळला गेलाय. बघूया कशा पद्धतीनं इथे खेळ होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस मात्र जय विश्वकर्मानं बॉलला उडवलंय. फेकून दिलाय दूर सीमारेषा पार. जयच्या बॅटमधनं इथे दमदार स्ट्रोक आलाय. षटकार 6. धावसंख्या 13. 4 चेंडूचा खेळ झालाय. जुनी जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 7 स्टार उसर कॅम्प वडवली यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा 51,000, 25,000 आणि 15,000 अशी 3 पारितोषिकं असतील. ही स्पर्धा दिनांक 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान शनिवार, रविवार आणि सोमवार अशा वारी खेळवली जाणार आहे. ज्या कुठल्या टीमला या स्पर्धेमध्ये खेळायचंय आपण संपर्क साधायचा. यावेळेस मात्र तिथे एक सिंगल मिळाली. एक सिंगलच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 14 या आकड्यावर. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे. आशिष पाटील समोर विश्वनाथ जाधव. बॅटल खूप चांगलं रंगलंय. मात्र शेवटच्या बॉलवर किती रन्स येतील ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. तिथे ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला बीट करताना बॉल गेला सीमा पार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर नंतर दाफलकावर 18 धावा. आता येणारे शेवटचे 6 बॉल विजया करता 17 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये, बॅलन्स स्थितीमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 18 बनवायचे होते, 18 बनल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 बनवायचे आहेत. काय घडेल ते आपल्याला इथे निश्चित पाहायचंय.
प्रेक्षक वर्ग खूप चांगल्या पद्धतीने आज दाखल आहे. उद्या प्रेक्षकांची अगदी तुडुंब गर्दी या मैदानावर निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल. आजही चांगला प्रेक्षक वर्ग इथे आला, त्याचं कारण संघ आज खूप चांगले या शिवकृपा ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. क्रेज असतो ना, कुठल्या प्रत्येक विभागात एखादी स्पर्धा अशी असते ज्याचा क्रेज असतो. लोकांना वाटतं की त्या स्पर्धेमध्ये जावं, पाहावं, खेळावं, त्याकरता लोक तिथपर्यंत पोहोचतात. आणि शिवकृपा ट्रॉफी मागच्या काही वर्षांमध्ये निश्चित या स्पर्धेनं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. तालुका क्रिकेट असेल किंवा पालघर जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. शेवटचं षटक, 6 चेंडू आणि 17ची गरज असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज दर्शन आलाय. समोर जय विश्वकर्मा उभा आहे. दर्शन आणि जय विश्वकर्मा या दोघांमधला खेळ तो आपण पाहणार आहोत. पहिला बॉल ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. येणारे बॉल शिल्लक आहेत 5. विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 16. 5 चेंडू आणि 16 धावा. या आधीच्या मॅच मध्ये शेवटी मॅकमिलनच्या विरोधामध्ये जे 29 रन आल्याने त्यामुळे विजयापर्यंत पोहोचणं शक्य झालं. इथे शेवटी कोण बॅटिंग करेल ते आपल्याला पाहायचंय. षटकातील दुसरा बॉल गोलंदाज दर्शन कडनं विश्वनाथ करता. यावेळेस मात्र विश्वनाथनं उडवलंय बॉलला. उंची ती तर भरपूर आहे, मात्र लांबी तेवढीशी नाहीये. तिथे एक कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन. विश्वनाथ बॅक टू द डगआउट. येणारे 4 बॉल 16ची गरज मैदानामध्ये. नंदन बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. नंदनला आता चांगली बॅटिंग विजयाकरता 16ची गरज आहे. या आधीच्या मॅच मध्ये त्यानं ते 2 निर्णायक षटकार खेचले आणि मॅचलाही खेचलं. इथे बघूया काय घडेल. पहिला बॉल आणि इथे क्लीन बोल्ड झाला खेळाडू. चेंडूवरचं लक्ष विचलित झालं. आय साईड डळमळीत झाली. त्याचा फायदा गोलंदाजाला मिळाला. यष्टी उद्ध्वस्त झाले. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं नंदन त्याच्या पारीचा अंत झालाय. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि रन्स बनवायचे 16. तीन चेंडूचा खेळ 16 धावसंख्येची गरज. विजय जाधव मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. हॅट्रिकची संधी आहे. विजय थोडं लवकर यायचंय क्रीजवर. वेळ कमी आहे. 3 बॉल 16. विश्वनाथ जाधव याचा छोटा बंधू आहे. चांगली बॅटिंग करणं जाणतो आणि तो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. 3 चेंडू 16 धावसंख्येची गरज. मॅच मधला निर्णायक बॉल. प्रेशर कुठल्या बाजूने जाईल ते ठरवणारा बॉल. यावेळेस मात्र फटका तिथे जमिनीलगत जरूर सजवलाय आणि फील्ड केल्यामुळे या मॅच वर कुरघोडी केली आहे ते इथे स्पष्ट झालंय. सागरने केलेली चांगली बॅटिंग या मॅच मधली सर्वात महत्वाची इनिंग राहिली. त्यानं ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, त्यानं ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळले, त्यानं ज्या पद्धतीनं षटकार विश्वनाथच्या विरोधात 2 खेचले आणि त्यानंतर अक्षरशः धुलाई केली गोलंदाज अक्षय राजभरची. यावेळी जयनं उडवलंय बॉलला. उंची तर चांगली आहे आणि तिथे बॉल गेलाय सीमारेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय 6. मात्र हा फटका थोडासा आधी येणं गरजेचं होतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 26 आहे आकड्यावर. 9 धावसंख्याची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 1.
त्यामुळे उरली आहे ती फक्त औपचारिकता. आणि इथे एक डॉट बॉल आलाय, त्याबरोबर विजयी होतीये टीम घोडगाव संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम धानीव आपण इथपर्यंत आलात, खेळलात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे. सावरोली संघ या मैदानात.